जिल्हाधिकारी यांनी शिवजयंती निमित्ताने जाणून घेतली जुना पन्हाळा गडाची माहिती। सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील कोकटोळी येथील गिरलिंग डोंगरावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुना पन्हाळाबाबतची माहिती सांगली जिल्ह्याचे क्रियाशील जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांनी जाणून घेतली। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे। सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय, महसूल व सामाजिक वन विभाग यांच्या मार्फत किल्ले महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातील 12 गड जिल्ह्यांची माहिती घेऊन त्यांचे शासनामार्फत संवर्धन करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने येथील माहिती घेण्यात आली आहे। या ठिकाणी भेट देण्यास किती पर्यटक येतात, येथे असणाऱ्या पर्यटन वाढीला कशी चालना मिळेल, कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध कराव्या लागतील, या ठिकाणी कोणकोणती ऐतिहासिक स्थळे आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये आहेत, याबाबत काकडे साहेब यांनी सविस्तर माहिती घेतली। येथील वास्तूबाबतची माहिती गिरलिंग देवस्थानचे मठाधिपती कैलास भारती महाराज यांनी दिली असून याबाबतची माहिती घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहेत। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ। तर तेवढीच फक्त त्यामुळे बंद करायची पद्म फुल आहे। छोटीशी जागा आहे तिथं, ते छोट्याशा जागेवर ते किल्ले पाया खोदणी केली आहे। कधीच आहे हे बांधकाम? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर तिथे काय ऐतिहासिक काही घटना घडल्या का? इथं ऐतिहासिक घटना म्हणजे काय, पूर्वीचे लोक काय म्हणतात माहिती का, आता ज्यावेळी हे किल्ल्याचं काम वगैरे सुरू होतं, काम सुरू करत झाल्यानंतर त्यांनी एक ससा मारला होता आणि तो ससा भांड्यामध्ये शिजत होता। शिजवत असताना ते भांड्यामध्ये फिरवण्यासाठी कळी वगैरे काही साहित्य नव्हतं, मग त्यांनी एक वेल मोडली आणि त्या भांड्यामध्ये फिरवल्यावर तो जो ससा आहे तो जिवंत झाला आणि त्या भांड्यातनं उडी मारून पळून गेला। मग ती जी बघणारी लोक होती ती दृश्य सगळं बघून घाबरली। मग हे राजाकडे गेले सगळी लोक, राजांना अशी घटना झाली म्हणून सांगितली। राजांनी तिथल्या काय विद्वान लोकांची सभा बोलवली आणि सभेमध्ये हा विषय मांडला। त्या सभेतल्या विद्वानांनी असा निष्कर्ष काढला की त्याला संजीवनी वनस्पतीचा स्पर्श झाल्यामुळं तो जो ससा आहे तो जिवंत होऊन उडी मारून पळून गेला। त्या काळामध्ये राजांना असं वाटलं जर आपण इथे किल्ला बांधला गेला तर इथली जी वनस्पती वगैरे आहे ती सगळी नासधूस होणार, त्यामुळे तो जो किल्ला आहे तो इथं बांधायचा बंद केला आणि तो तिकडे बांधला वरती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याच्या अगोदरच्या काम झालेलं आहे ते इथं पूर्ण सपाट आहे सर्व। हो, पूर्ण प्लेन बघू